जरा मध्यम जरा एक साइड आहे, एक साइड आहे. खरं तर 14 कोटी जनतेच्या जे मनात होतं ते आज झालं. सलग 3 वेळा महाराष्ट्रात पहिल्यांदाच असं झालंय की देवेंद्रजींच्या फडणवीसांच्या नेतृत्वाखाली 100हून अधिक जागा, म्हणजे पहिल्यांदा आल्या 105. और जिस प्रकार से 2014 से 19 तक काम हुए, अब बड़ी तेजी से महाराष्ट्र में सारे जो प्रोग्रेस के काम है, डेवलपमेंट के काम है, वो होंगे. सभी विधायक और महाराष्ट्र का जन जन, महाराष्ट्र का मन मन नेतृत्व मिळालेलं आहे. तो हिंदी में जानना चाहेंगे आज. खाली 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 खाली. थँक्यू थँक्यू भारती साहेब, अभिनंदन. यस, अभिनंदन. रवी भाऊ तर उद्या देवेंद्र फडणवीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार या प्रश्नाचं उत्तर अखेर मिळाले. त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होईल हा विश्वास व्यक्त करतो. अपेक्षित आहे देवेंद्रजीच मुख्यमंत्री होणार हे आम्हाला काही वेळी अपेक्षित होतं, मधल्या काळात अपेक्षित होतं, आज हे अपेक्षित झालेलं आहे. आम्हाला खूप आनंद आहे. थँक्यू. सगळेजण आनंदित दिसत आहात. पुढचा प्लॅन काय आता? महाराष्ट्राचा विकास. काही निर्णय घेतले पाहिजे ही आमची सगळ्यांची भूमिका आहे आणि आमची भूमिका एकनाथ शिंदे साहेब मान्य करतील याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. त्याच्यामुळे शिवसेना म्हणून, उपमुख्यमंत्री म्हणून माननीय एकनाथ शिंदे साहेबच असतील हा आमचा विश्वास आहे. काल बैठक झाली, त्याच्यामध्ये गिरीश महाजन एकनाथ शिंदेला भेटायला आले होते. देवेंद्रजींचा मेसेज घेऊन आले होते का काय चर्चा आली? त्यावेळी तुम्ही सुद्धा तिथे उपस्थित होता की उपमुख्यमंत्री पदासाठी समजूत काढण्यासाठी हे मेसेज होता? नाही, पहिली गोष्ट काल दिवसभराचं जर तुम्ही म्हणजे पूर्ण आढावा घेतला तर मी स्वतः 2 वाजता देवेंद्रजींना भेटलेलो होतो. त्याच्यानंतर गिरीश महाजन साहेब वर्षावर येऊन CM साहेबांना भेटलेले होते आणि त्याच्यानंतर देवेंद्रजींची आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांची चर्चा झाली असेल आणि त्याच्यामध्ये प्रकृतीची विचारणा देखील करायला देवेंद्रजी आलेले होते. म्हणून मला असं वाटतं की दोघांमधलं बॉन्डिंग जे आहे ते पूर्वीपासूनचं आहे. तर मला असं कुठेही वाटत नाही की तुम्हाला अपेक्षित असलेल्या बातम्या मिळतील, त्याच्यामुळे ब्रेकिंग मिळेल असं मला वाटत नाही. आणि मी तुम्हाला स्पष्ट सांगितलं की आमची सगळ्यांची इच्छा आहे. एकनाथ शिंदे साहेबांची इच्छा काय आहे याच्यापेक्षा आमची सगळ्यांची इच्छा आहे. 60-61 आम्ही जे आमदार आहोत, आमचं नेतृत्व सरकारमध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांनीच करावं ही आमची स्पष्ट पद्धतीची भूमिका आहे. आता तुम्ही अर्जुन भाऊंना विचाराय तर किशोर बाप्पा सगळ्यांची भूमिका आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की याच्यावर जर तर नाहीच आहे, प्रश्नचिन्ह नाहीच आहे. त्याच्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांनी उपमुख्यमंत्री व्हावं ही शिवसेना म्हणून शिवसैनिकांची आणि त्यांच्यासोबत काम करणाऱ्या आमच्या आमदार खासदारांची सगळ्यांची इच्छा आहे. पण या संदर्भात सध्या प्रश्न आहे का? कारण की आपण सातत्यानं म्हणतोय की शिवसेनेचा तो हट्ट आहे, नेत्यांचा तो हट्ट आहे की त्यांनी सरकारमध्ये सामील व्हावं, पण उपमुख्यमंत्री पदही स्वीकारावं. तर ते कुठेतरी नाही, एक तर निश्चित आहे की एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री हे तर निश्चित झालेलं आहे. त्याच्यामुळे शिवसेना म्हणून आमची भूमिका मांडण्याचा आम्हाला अधिकार आहे. आमचं मत आमच्या नेत्याकडे मांडण्याचा आमचा अधिकार आहे. आणि आम्हाला खात्री आहे ना, मी खात्रीला एक सांगतो की आम्ही केलेला जो आग्रह आहे तो महाराष्ट्राच्या हितासाठी केलेला आग्रह आहे. साहेबांनी हे देखील सांगितलेलं होतं की पक्षप्रमुख म्हणून महाराष्ट्रामध्ये फिरेन, संघटनेसाठी काम करेन बाकीच्या, पण आम्हाला ते नको आहे. आम्हाला स्वतःहून आम्हाला असं वाटतं की माननीय एकनाथ शिंदे साहेब राज्याच्या राजकारणामध्ये उपमुख्यमंत्री म्हणून असले पाहिजेत, प्रशासनाबरोबर ते असले पाहिजेत. कारण त्यांनी निर्माण केलेल्या ज्या योजना आहेत ज्याच्यामुळं सरकार येण्यामध्ये देखील ताकद मिळालेली आहे, अशा व्यक्तीनं सरकारमध्ये राहिलंच पाहिजे ही आमची सगळ्यांची भूमिका आहे. उद्याच्या शपथविधी बाबतीत काही स्पष्टता आहे का? मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि काही मंत्री शपथ घेणार आहेत की फक्त मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री इतकाच? मला जी आता जी माहिती आहे ती एवढीच आहे की मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री शपथ घेतील. पुढचा निर्णय तिन्ही नेते एकत्र बसतील आजच्या दिवसभरामध्ये, राज्यपालांकडे जायच्या अगोदर एकत्र बसतील
मोदी साहेबांची चर्चा करतील, अमित भाईंशी चर्चा करतील, त्याच्यानंतर निर्णय घेतील. एक चारित्र्यवान मंत्री असाही एक मुद्दा उपस्थित करण्यात येतोय की ज्यांच्यावर काही भ्रष्टाचाराचे आरोप आहेत किंवा अन्य आरोप आहेत अशांचा मंत्रिमंडळात समावेश असू नये. यावर मंत्रिमंडळामध्ये कोण असणार आहे हा नेत्यांचा अधिकार आहे, त्याच्यावर मी बोलणं हे अजिबात योग्य नाही आणि ते प्रोटोकॉलला धरून योग्य नाही. बीजेपीच्या बाबतीतला निर्णय देवेंद्रजी त्यांचे नेते घेतील. आमच्याकडे तर आमचा सगळ्यांचा विश्वास एका व्यक्तीवरच आहे, ते एकनाथ शिंदे साहेब घेतील. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा घेतील. त्याच्यामुळे कोण मंत्री असावेत, कोण मंत्री असू नये याच्यावर मला काही बोलण्याचा अधिकार नाही आणि मी ते बोलू देखील शकत नाही. परंतु एक मात्र नक्की आहे की शिवसेना म्हणून आमची भूमिका स्पष्ट आहे. जो एकनाथ शिंदे साहेब निर्णय घेतील त्याचं समर्थन आणि तो आम्हाला बंधनकारक राहील. जवळपास आता शपथविधीसाठी काही तास उरलेले आहेत. खाते नेमकी कुठची कुणाला असणार आहेत ही देखील उत्सुकता आहे की जी बसलेली गडी आहे ती कशीच राहणार आहे, म्हणजे आपल्याकडे जी खाती आहेत ती कशीच राहणार आहे. तर एकनाथ शिंदे यांनी सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून सहभागी व्हावं ही शिवसेनेच्या आमदारांची भावना असल्याचं उदय सामंत यांनी स्पष्ट केलेलं आहे. सध्या आपण दृश्य पाहतोय विधिमंडळ परिसरातली भाजपचे सगळे आमदार हे विधिमंडळाबाहेर येत आहेत. तिकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, त्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला जाईल. देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड झालेली आहे, सर्वानुमतेही निवड झाली आहे आणि देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असतील यावर देखील शिक्कामोर्तब झालंय. उद्या संध्याकाळी 5 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. उद्या मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांचाच शपथविधी होईल. अजूनही खाते वाटपासंदर्भात सविस्तर चर्चा झालेली नाही, त्यामुळे इतर कोणत्याही मंत्र्यांचा उद्या शपथविधी होणार नाही. पण ज्या प्रश्नाच्या उत्तराची महाराष्ट्राला सर्वाधिक उत्कंठा होती महाराष्ट्र नंबर 1 पर ही रहेगा. हिंदी मराठी. आज बहुत ही हर्ष की घड़ी है. महाराष्ट्र के मन में जो नाम था उस नाम को आज सभी विधायकों ने उस नाम की घोषणा की है, चयन किया है और देवेंद्र जी की जो पहचान पूरे महाराष्ट्र में भगवान इंसान करके है. कार्यकर्त्यांमध्ये देखील आपल्याला प्रचंड उत्साह पाहायला मिळतोय, कारण का सर्वसामान्य जनतेप्रमाणेच कार्यकर्त्यांमध्ये देखील उत्सुकता होती की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री नेमका कोण असेल आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना आशा होती, अपेक्षा होती की आपल्याच पक्षाचा मुख्यमंत्री असावा आणि महाराष्ट्रातल्या भाजपच्या कार्यकर्त्यांच्या अपेक्षा सध्या पूर्ण होताना दिसतायत आणि त्यामुळे कार्यकर्त्यांचा चेहऱ्यावरचं समाधान, आनंद, उत्साह आपल्याला सर्वाधिक पाहायला मिळतो. एकमेकांना पेढे वाटत, फेडे भरवून हा आनंद साजरा होताना आपल्याला सध्या पाहायला मिळतोय. देवेंद्र फडणवीस यांच्या नावावरती मुख्यमंत्री म्हणून शिक्कामोर्तब झालेला आहे आणि उद्या त्यांचा शपथविधी पार पडेल. 2 दृश्य आहेत, एक आहेत विधिमंडळाच्या पायऱ्यांवरची आणि दुसरी आहेत कार्यकर्त्यांमधल्या आनंदाची. एकमेकांना लाडू भरवत, पेढे वाटत कार्यकर्ते सध्या आनंद साजरा करतायत. देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री व्हावेत अशी भाजपच्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांची इच्छा होती. त्यासाठी प्रचंड मेहनत 2024च्या या विधानसभा निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांनी घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं. संघाने देखील देवेंद्र फडणवीसांचंच नाव पुढे केलेलं होतं अशी देखील बातमी समोर आलेली होती. त्यामुळे संघाचे स्वयंसेवक असतील, भाजपचे तळागाळातले कार्यकर्ते असतील, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर सध्या आनंद दिसतो. 100% तो वो भी मैं दे सकता हूँ और देवेंद्र जी के नेतृत्व में महाराष्ट्र बहुत बढ़िया प्रगति करेगा. ये फर्स्ट रिएक्शन, फडणवीस जी फिर से मुख्यमंत्री बने हैं, उनका जो अनुभव है पहले का वो कितना इम्पोर्टेंट होगा? बहुत इम्पोर्टेंट होगा. देवेंद्र जी का अनुभव मुख्यमंत्री के तौर पर, आज उनका विधिमंडल गट नेता के तौर पर चुनाव हो चुका है और वो भी तीसरी बार नेतृत्व करने जा रहे हैं, तो मैं उनको बहुत बहुत शुभकामनाएं देती हूँ. मराठी सेना किती इम्पॉर्टंट आहे? खूप महत्वपूर्ण आहे. देवेंद्रजी यांचं विधिमंडळ नेतेपदी निवड झालेली आहे आणि मी त्यांना मनापासून शुभेच्छा देते. त्यांचा अनुभव मुख्यमंत्री काळातला हा फार महत्वाचा आहे महाराष्ट्रासाठी. आता आमचा मूड चांगला आहे. आम्हाला तर देवेंद्र फडणवीसांना त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो अशा भावना पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलेल्या आहेत. सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात भाजपनं 100च्या वर जागांवरती विजय मिळवलेला आहे.
2014चा विचार केला तर 122 जागांवरती भाजप विजयी झाली होती. 2019 मध्ये संख्याबळ काहीसं घटलं तरी सुद्धा सेंचुरी पार केलेली होती. 105 आमदार निवडून आले होते आणि 2024 मध्ये अभूतपूर्व न भूतो न भविष्यती स्वप्नवत अशा जागा भाजपच्या निवडून आलेल्या होत्या. और कल एक गठनेता के माध्यम से वो मुख्यमंत्री बोल के शपथ भी ले लेंगे. मैं दिल से अभिनंदन करना चाहता हूं. महाराष्ट्र को विकसित राज्य बनने के लिए ऐसा अनुभवी नेता की जरूरत थी, जिसको पूरा महाराष्ट्र मालूम है, महाराष्ट्र के प्रॉब्लम्स मालूम है, महाराष्ट्र की जनता और कार्यकर्ता की पहचान है. तो इनका मैं दिल से अभिनंदन करना चाहता हूं और एक महाराष्ट्र विकसित राज्य बनेगा ऐसा माझा पूरा भरोसा है. भागवत कराड यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे. देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात महाराष्ट्र हे विकसित राष्ट्र बनेल, विकसित राज्य बनेल, पहिल्या नंबरचं राज्य बनेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे. तर कार्यकर्त्यांमध्ये आपल्याला प्रचंड उत्साह, प्रचंड आनंद पाहायला मिळतोय. ढोल ताशांच्या गजरात हे कार्यकर्ते सध्या आनंद साजरा करत असल्याचं आपल्याला दिसतंय. विधिमंडळामध्ये सध्या सगळे नेते हे बाहेर आलेले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी. महायुति के बड़े नेता भी होंगे और हम दावा करेंगे अभी मुख्यमंत्री पद के लिए. अब साफ हो चुका है, क्लियर हो चुका है. मैंडेट भी हमें यही मिला था. 137 लोग बीजेपी के हैं, शिवसेना के भी 57 लोग हैं, 41 लोग अजीत दादा के हैं. बहुत बड़ी संख्या में, मतलब आज तक का इतिहास में मुझे लगता है महाराष्ट्र के इतनी बड़ी संख्या में कोई युति, महायुति या कोई पार्टी चुन के ही है. तो इसलिए बहुत अच्छा मैंडेट लोगों ने दिया है और देवेंद्र जी के नाम के ऊपर हमने शिक्कामोर्तब कर दिया है. तर देवेंद्र फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे. देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील. गेली 5 वर्ष ही त्यांच्यासाठी राजकीय संघर्षाची होती. 2019 मध्ये 105 आमदार येऊनही, सगळ्यात मोठा पक्ष ठरूनही, सत्तेपासून आणि पर्यायानं मुख्यमंत्री पदापासून भाजपला देवेंद्र फडणवीसांना दूर राहावं लागलेलं होतं. विरोधी पक्षात बसावं लागलं होतं. शिंदे फडणवीसांचं सरकार आल्यानंतर देखील एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले होते. नाव घोषित झाल्यानंतर एक आनंदाचा क्षण या ठिकाणी प्रत्येकासाठी आपल्याला पाहायला मिळतोय. आपण प्रत्येकाशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर, काय प्रतिक्रिया आहेत? अखेर ज्या पद्धतीचं सगळ्यांची इच्छा होती ती पूर्ण. अखंड महाराष्ट्राच्या विकासासाठी शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला, तरुण आणि या राज्याच्या विकासासाठी जे 2019 मध्ये राज्याला मॅन्डेट दिलं होतं, त्यामध्ये गद्दारी ज्यांनी केली त्या गद्दारांना जमिनीत गाडून पुन्हा एकदा राज्याने पूर्णपणे 100% मॅन्डेट दिलंय. त्यामुळे महायुतीचा विजय झाला. भाजपाच्या गटनेतेपदी माननीय देवेंद्रजींची निवड झाली आणि उद्या ते राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील याचा आम्हाला खूप आनंद आहे. खरं तर मागच्या काळात ज्या पद्धतीने त्यांच्यावर टीका झाली होती त्या प्रत्येक टीकेला उत्तर न देता कामातून उत्तर देण्याचा प्रयत्न म्हणायचा काय च्या नेतृत्वाची धुरा ही आदरणीय देवेंद्रजींकडे असली पाहिजे, ती भाजपने निर्णय केला आहे. मीरभाई, ज्या प्रकारचं मॅन्डेट आहे ते भूतोन भविष्याचं मॅन्डेट आहे आणि आता एकमतानं झालेलं आहे. सरकारी उद्या बसेल, कॅबिनेटला थोडा वेळ लागू शकतो, पण सरकारचं काम उद्यापासून सुरू होईल. निश्चितच सुरू होईल आणि हे जनतेचे मनातली सरकार आहे. जनतेचे मनात वसलेले देवाभाऊची सरकार होणार आहे. बाकी पण आमदार माझ्यासोबत आहेत. काळीदास कोळंबकर जे सिनियर मोस्ट आमदार आहेत. काळीदास, काय म्हणाल? तुमचा आनंद, तुमची तर एक रेकॉर्ड केलेला आहे तुम्ही, त्या रेकॉर्डला पाहता कशा प्रकारचं मत तुम्ही आज व्यक्त केलं? आनंद आहे. आता तुम्हाला मंत्रिपत्र मिळालं पाहिजे. जे अशक्य होतं ते मी शक्य केलं आहे. बरोबर आहे. म्हणूनच जे अशक्य ध्यानीमनी सुद्धा नव्हतं की वर्ल्ड रेकॉर्डमध्ये मी जाईन आणि ते स्वप्न माझं साकार झालंय. आता बघू भविष्यामध्ये पक्ष मला कशा पद्धतीने न्याय देतोय. ते देवाभाऊचं सरकार, ते देवाभाऊ न्याय करतील. देवाभाऊचं सरकार आलेलं आहे, देवाभाऊ न्याय करतील तुमच्यासोबत. बघा, माझा पक्षावर विश्वास आहे आणि पक्ष मला न्याय देईल. तर काळीदास कोळंबकर माझ्यासोबत होतं, ज्यांनी विजयाची असा रेकॉर्ड केलेला आहे जो मॅच करणं जवळपास अवघड वाटतंय. तर सगळे आमदार इथं आलेले आहेत. कोणत्याही क्षणी देवेंद्र फडणवीस इथं येतील आणि त्यानंतर पुढे ज्या प्रकारे आपण पाहतोय की इथला हा मॅन्डेट जनतेने दिलेला आहे. महायुति को मिला. एकनाथ जी के नेतृत्व में शिवसेना की भी सीटें बहुत अच्छी तरीके से बढ़ी. अजीत दादा पवार के नेतृत्व में राष्ट्रवादी कांग्रेस की सीटें भी बहुत अच्छी बढ़ी.
और भारतीय जनता पार्टी को जो यश मिला है ये स्ट्राइकिंग रेट ऐतिहासिक हिस्टोरिकल है। माननीय देवेंद्र जी के नेतृत्व में हम सब ने चुनाव लड़ा। माननीय नरेंद्र मोदी जी, माननीय अमित भाई शाह, माननीय नड्डा जी, इन्होंने हमको मार्गदर्शन दिया। आज भारतीय जनता पार्टी के विधिमंडल गठ के नेता के रूप में एक मत से, सर्वानुमत से देवेंद्र जी का चयन हम सब लोग ने मिलकर किया और आगे अभी सत्ता स्थापन करने का दावा भी करेंगे। हमारे लिए तो आज दिवाली है। सीएम पदासोबत क्या किती जण शपथ घेतील? मुख्यमंत्री पदासोबत क्या किती जणांचा शपथविधीचा कार्यक्रम? याबद्दलचा सर्वस्वी अधिकार हा माननीय मुख्यमंत्री महोदयांचा असतो आणि त्यामुळे माननीय मुख्यमंत्री म्हणून ज्यावेळेला सत्ता स्थापनेचा दावा हा महायुतीकडून राज्यपाल महोदयांकडे केला जाईल त्यानंतर मुख्यमंत्री महोदय याच्यावर स्पष्टीकरण आणि उत्तर देतील। सीएम के साथ में कितने लोग शपथ लेंगे, इस बारे में कोई जानकारी? इसके ऊपर पूर्ण तरीके से अधिकार ये माननीय मुख्यमंत्री महोदय का होता है। कितने लोग शपथ ले, कौन लोग शपथ ले, और जब सत्ता स्थापन का ये दावा आज दोपहर को किया जाएगा मुख्यमंत्री महोदय जी के नेतृत्व में, उसके बाद मुख्यमंत्री महोदय इसके ऊपर स्पष्टीकरण देंगे। महायुति में क्या एकनाथ शिंदे, क्या अजित पवार खुश है? क्योंकि जिस तरीके की तस्वीरें सामने आ रही थी उसके बाद कई सवाल खड़े हो रहे थे। बाकी तस्वीर को देखिए, उसके अंदर पढ़ने की जरूरत नहीं है और उसके कारण महायुति के सभी लोग, महाराष्ट्र की जनता ने दिए हुए आशीर्वाद के कारण हर्षोल्लासित है, आनंद में है। हमारी सरकार आ रही है, उसका उत्साह है। नहीं, अभी तक ऐसा कोई निर्णय नहीं हुआ। महाराष्ट्र में कितने डेप्यूटी चीफ मिनिस्टर होंगे, एक होंगे कि दो होंगे? देखिए, इसके ऊपर सम्माननीय मुख्यमंत्री महोदय और तीनों दल के नेता ये निर्णय लेकर बताएंगे, ऐसा मुझे लगता है, और उसके लिए वही इस बात का स्पष्टीकरण करे, ये उचित होगा। बहिणींना जो फायदा होणार होता तो आता दुगुणित होईल आणि दिवाळीला मिळेल असं मेरा नहीं है, वो माननीय मुख्यमंत्री जी से सर, कैसी तैयारी चल रही है? पीएम जोरों से खुशी की तैयारी है। हम जनता को अभिवादन करेंगे, हम नमन करेंगे, धन्यवाद देंगे उन मतदाताओं को जिन्होंने कांग्रेस के झूठे प्रचार के बाद भी सत्य असत्य, धर्म अधर्म, विकास विनाश के इस युद्ध में सत्य की, धर्म की और विकास के बाजू से अपना वोट दिया। हमारे साथ सुधीर भाऊ तर सध्या आपण दृश्य पाहतोय, भाजपच्या नेत्यांच्या मनामध्ये देखील आनंद आहे। प्रत्येक जण आनंद व्यक्त करताना आपल्याला दिसतोय। सध्या जी माहिती मिळते त्याच्यानुसार देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची दुपारी बैठक होईल अशी देखील माहिती आहे। इन द स्टेट एंड सेंट्रल इवन, so definitely Maharashtra progress will be very high in the future days. Sir, observer also appointed like Nirmala Satwanji and so that is their internal procedure, and as per the BJP, the national party, so they appoint in the various states like that, so that is the party procedure, so nothing to say about that. Thank you, sir. तर विधिमंडळाच्या आवारामध्ये जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे त्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यासाठी सगळे वरिष्ठ नेते पोहोचतायत। देवेंद्र फडणवीस देखील इथे येतील अशी माहिती आहे। तर आत्ताच्या घडीची आणखी एक महत्त्वाची अपडेट म्हणजे आज दुपारी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांची दुपारी बैठक होईल। वर्षा निवासस्थानी ही बैठक होईल अशी माहिती मिळतेय। दुपारी 2 वाजता तिघांची बैठक होणार आहे, तर 3:30 वाजता राज्यपालांची वेळ मिळालेली आहे सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी। 3:30 वाजता सगळेजण महायुतीचे महत्त्वाचे 3 प्रमुख नेते हे राज्यपालांना भेटून सत्ता स्थापनेचा दावा करतील। तर उद्या संध्याकाळी 5 वाजता एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी होईल अशी देखील माहिती मिळतेय। विधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीसांची निवड झालेली आहे आणि अर्थात त्यांच्या मुख्यमंत्री पदावर देखील शिक्कामोर्तब झाले। एक महत्त्वाची अपडेट, पुढची प्रक्रिया, मंत्रिपद आणि कोण शपथ घेणार या संदर्भात चर्चा होणार आहे। दुपारी 2 वाजता देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यामध्ये बैठक होईल।
वर्षा निवासस्थानी दुपारी 2 वाजता ही बैठक होईल अशी माहिती मिळतेय। उद्याच्या शपथविधी संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होईल असं देखील कळतंय। सत्ता स्थापनेसंदर्भातली पुढची प्रक्रिया, कोणत्या पक्षाला किती मंत्रिपद आणि कोणती खाती या संदर्भात देखील चर्चा होईल। गणेश ठाकूर आपल्याला अधिक अपडेट देतील। गणेश, काय अपडेट्स आहेत या बैठकीसंदर्भात? हे बघा, 2 वाजता देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी जात आहेत। वर्षा निवासस्थानी भेट होणार आणि शक्यता आहे की या भेटीमध्ये अजित पवारही असतील आणि तिन्ही नेते मिळून नंतर राजभवनात जातील आणि सरकार बनवण्याचा दावा पेश करतील। यामध्ये सर्व प्रक्रिया म्हणजे मंत्रिपद, कोण शपथ घेणार, या सगळ्या बाबींची चर्चा होईल। आणि आता सगळ्या आतुरतेने वाट पाहत आहेत म्हणजे देवेंद्र फडणवीस यांची की ते आता इथे येतील आणि इथं छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पांजली वाहतील। काही आमदार माझ्यासोबत आहेत, संजय केळकर, योगेश सागर माझ्यासोबत आहेत। सर, काय म्हणाल? केळकर साहेब, काय म्हणाल? पहिली प्रतिक्रिया, आता सरकार बनवण्याची हलचल सुरू झालेली आहे। सरकारची उद्या शपथविधी होणार आहे। माननीय मुख्यमंत्री म्हणून, विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून देवेंद्रजींचं नाव एकमताने त्या तिकडे ठरावात स्वरूपाने मंजूर झालं आहे। हा पूर्ण महाराष्ट्राचा लोकनेता आहे। 2014 ते 2019 या 5 वर्षाच्या कार्यकालात त्यांनी ह्या सरकारची नींव टाकली होती, एक पाया रचला होता। 2019ची विश्वासघातची प्रक्रिया तो विषय सोडून दिला तर महाराष्ट्राला पुढे ठेवण्यासाठीचा जो निर्णय झाला आहे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात, त्याला देवेंद्रजी निश्चितपणे पुढे नेणार। आपली प्रतिक्रिया? देवेंद्रजीने ज्या या महाराष्ट्र योजना महाराष्ट्रासाठी दिल्या होत्या आणि एकनाथ शिंदे आणि अजितदादांनी ते पुढे नेल्या, त्याच्यामुळे जनतेने भरभरून कौल दिलाय आणि हेच यश ज्याला आपण आज इथं साजरा करताय। तर इथं आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी, पुष्पांजली वाहण्यासाठी, तिथं नतमस्तक होण्यासाठी येत आहेत। अतुल सावे माझ्यासोबत आहेत। सर, काय म्हणाल? तुमची लढत पण एकदम कट्टर, एकदम जबरदस्त झाली होती। आता शेवटी पुन्हा एकदा मंत्रिमंडळात शपथ घेण्यासाठी तयार आहात का नाही तुम्ही? 100% मान्य देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये या महाराष्ट्राने 14 ते 19 विकास केला होता। तसाच विकास पुन्हा एकदा 5 वर्ष मान्य देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र प्रगतीपथावर जाऊन 1 नंबरचा प्रदेश म्हणून, राज्य म्हणून ओळखलं जाईल या पद्धतीने काम। शिवेंद्रराजे भोसले माझ्यासोबत आहेत। सर, काय म्हणाल? पहिली प्रतिक्रिया आपली लाईव्ह आहे। ज्या प्रकारे आपण आता पूर्ण या आता इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरती अभिवादन तर इथं या पूर्ण बरोबर आहे। सध्या आपण दृश्य पाहतो, विधिमंडळ परिसरामध्ये सध्या नेत्यांची गर्दी आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केलं जाणार आहे। प्रत्येक नेत्यामध्ये, निवडून आलेल्या आमदारामध्ये उत्साह आहे, आनंद आहे भाजपच्या। देवेंद्र फडणवीस हे उद्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। आज त्यांच्या विधिमंडळ गटनेते पदावरती शिक्कामोर्तब झालेले आहे, त्यांची निवड झालेली आहे। एक महत्त्वाची अपडेट म्हणजे दुपारी 2 वाजता वर्षा निवासस्थानी देवेंद्र फडणवीस, काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यामध्ये बैठक होणार आहे। उद्याच्या शपथविधी संदर्भात या बैठकीत चर्चा होईल। दुपारी 2 वाजता देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यामध्ये बैठक होणार आहे। उद्याच्या शपथविधी संदर्भात दुपारी 2 वाजता चर्चा होईल अशी माहिती मिळतेय। मंत्रिपद आणि उद्या कोण शपथ घेणार या संदर्भात चर्चा होईल। तर 3:30 वाजता राज्यपालांची वेळ घेतली गेलेली आहे। राज्यपालांकडे जाऊन सत्ता स्थापनेचा दावा केला जाईल आणि उद्या संध्याकाळी 5 वाजता आझाद मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीमध्ये महायुतीचा शपथविधी पार पडणार आहे। अर्थात या शपथविधीसाठी राज्यातल्या आणि विविध राज्यातल्या अनेक नेत्यांना निमंत्रण दिली गेलेली आहेत। भाजप शासित राज्याच्या मुख्यमंत्र्यांना बोलावलं गेलंय, त्यासोबतच राज्यातल्या इतर नेत्यांना देखील निमंत्रण गेल्याची माहिती मिळते। जी बातमी होती त्यानुसार उद्धव ठाकरेंना देखील निमंत्रण गेल्याचं कळतंय आणि सध्या आपण दृश्य पाहतोय, एक आहे विधिमंडळ परिसरातली आणि दुसरी दृश्य आपण पाहतोय भाजपच्या कार्यकर्त्यांच्या जल्लोषाची। प्रत्येक नेत्यामध्ये, प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये, आमदारामध्ये सध्या उत्साह आहे, कारण का भाजपचा मुख्यमंत्री विराजमान होतोय आणि मुख्यमंत्री पदाचा चेहरा हा देवेंद्र फडणवीस यांचा आहे। मुख्यमंत्री कोण होणार याची गेल्या 11 दिवसांपासून प्रचंड चर्चा रंगलेली होती। अनेक तर्कवितर्क लावले जात होते, दिल्ली दरबारी वाऱ्या होत होत्या। दिल्लीच्या मनात नेमकं काय आहे, पक्षश्रेष्ठींच्या मनात नेमकं काय आहे याचे आडाखे बांधले जात होते। ठोस उत्तर मिळत नव्हतं।
टप्प्याटप्प्यानं उत्तरं मिळत गेली. सगळ्यात पहिल्यांदा उत्तर मिळालं ते मुख्यमंत्री भाजपचाच होईल याचं. त्यानंतर कळलं की या राज्यामध्ये एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री असतील. त्यापैकी एक उपमुख्यमंत्री पद हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे असेल तर दुसरं उपमुख्यमंत्री पद हे शिवसेनेकडे असेल. पण तरीही प्रश्न अनुत्तरित होता की मुख्यमंत्री नेमकं कोण होणार. जसजसे दिवस पुढे जात होते कार्यकर्त्यांमध्ये देखील संभ्रम निर्माण होत होता आणि त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर लवकरात लवकर मिळणं गरजेचं होतं आणि अखेर या प्रश्नाचं उत्तर आज मिळालेलं आहे. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे नवे मुख्यमंत्री असतील. अर्थात गृहमंत्री पदावरून गेल्या 2 दिवसांपासून रस्सीखेच सुरू असल्याचं कळत होतं, कारण का एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्री पदावर दावा केलेला होता. पण यातही भाजपची सरशी झालेली आहे. भाजपनं गृहमंत्री पद देखील स्वतःकडे राखलेलं आहे असं कळतंय. त्यामुळे या सत्ता स्थापनेमध्ये सत्तेमध्ये भाजपचा सिंहाचा वाटा असेल एवढं मात्र निश्चित. सध्या आपण दृश्य पाहतोय कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे, आनंद आहे. फटाके वाजवत ढोल ताशांचा गजर करत कार्यकर्ते सध्या आनंदात असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे विधिमंडळात देखील गर्दी झालेली आहे. नारायण राणे पोहोचलेले आहेत. श्रीकांत भारती माझ्यासोबत आहेत. सर, पहिली प्रतिक्रिया तुमची काय म्हणाल? कशा प्रकारचं आज वातावरण झालं? एकमतानं प्रस्ताव पारित झाला, आनंद दिसतो चेहऱ्यावरती. 14 कोटी जनतेच्या मनात जे होतं ते आज भाजपच्या विधिमंडळ बैठकीमध्ये प्रतिध्वनित झालेलं आहे. 14 कोटी जनतेला वाटत होतं की महाराष्ट्राच्या नेतृत्वाची धुरा ही आदरणीय देवेंद्रजींकडे असली पाहिजे. ती भाजपने निर्णय केला आहे. मीरभाई, ज्या प्रकारचं मॅन्डेट आहे ते भूतोना भविष्याचं मॅन्डेट आहे आणि आता एकमतानं झालेलं आहे. सरकारी उद्या बसेल, कॅबिनेटला थोडा वेळ लागू शकतो, पण सरकारचं काम उद्यापासून सुरू होईल. निश्चितच सुरू होईल आणि हे जनतेचे मनातली सरकार आहे. जनतेचे मनात वसलेले देवाभाऊची सरकार होणार आहे. बाकी पण आमदार माझ्यासोबत आहेत. काळीदास कोळंबकर जे सिनियर मोस्ट आमदार आहेत. काळीदास, काय म्हणाल? तुमचा आनंद, तुमची तर एक रेकॉर्ड केलेला आहे तुम्ही, त्या रेकॉर्डला पाहता कशा प्रकारचं मत तुम्ही आज व्यक्त केलं? आनंद आहे. आता तुम्हाला मंत्रिपत्र मिळालं पाहिजे. जे अशक्य होतं ते मी शक्य केलं आहे. बरोबर आहे. म्हणूनच जे अशक्य ध्यानीमनी सुद्धा नव्हतं की वर्ल्ड रेकॉर्डमध्ये मी जाईन. याचाच अर्थ महाराष्ट्राची प्रगती भविष्यात अतिशय चांगल्या प्रकारे होईल आणि देशातील 1 नंबरचं महाराष्ट्र राज्य होईल अशी माझी अपेक्षा आहे. परंतु तुम्ही देखील या विधिमंडळामध्ये खूप काम केलेलं आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री म्हणून तुम्ही संपूर्ण कारभार हाताळलाय. देवेंद्रजींना तुम्ही काय सल्ला देऊ इच्छिता? कारण की नाही, सल्ला नाही, ते तसे परिपक्व आहेत. सल्ल्याची आवश्यकता नाही आहे. चांगला कारभार यापूर्वी केलेला आहे आणि याही वेळी करतील असा विश्वास आहे. मागच्या काळामध्ये जे काही प्रोजेक्ट रोखले गेले होते, जे काही कामं अडली होती, आता ती पुन्हा सुरू केली जातील. निर्मला सीतारामन हा प्रश्न होऊ शकत नाही. ते अडलेलं सगळं क्लिअर होईल. कळलं ना? आता अडसर नाही. अडसरांचे सगळे एवढे आवडलेत. आरेचा कारशेड डेपो जो कांजूर मार्गवरतून येण्याच्या संदर्भात आयुक्ताला दिलेला आहे. मला वाटतं महाराष्ट्रामध्ये हा इतिहास झाला की इतक्या 237 जागा, 236 जागा या महायुतीला या ठिकाणी मिळालेल्या आहेत. यापूर्वी असा कधी विक्रम झालेला नव्हता, आपण बघितला असेल. आणि बीजेपीला सुद्धा 132 आमचेच मित्र त्या ठिकाणी निवडून आलेला पक्ष, मित्र पक्षाचे 137 जागा या आमच्या या ठिकाणी निवडून आलेल्या आहेत. त्यामुळे मला वाटतं हे सगळं विक्रमी मतदान जनतेने आम्हाला या ठिकाणी केलेलं आहे. लोकांचा विश्वास महायुतीवर आमच्यावर या ठिकाणी आहे, भाजपवर आहे, शिवसेनेवर आहे, राष्ट्रवादीवर आहे, अजितदादांच्या, एकनाथजींवर आहे. आणि म्हणून आजचा दिवस आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.